कणकवलीमध्ये फायद्यासाठी मी भूमिका बदललेली नाही, तर काही गोष्टी न पटल्यामुळे 2019 साली विरोधात भूमिका घेतली होती असा टोला उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी लगावलाय। तर राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले असं म्हणता मग तुम्ही सत्तेत असताना प्रकल्प का जाऊ दिले नाहीत, का जाऊ दिले असा सवाल सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय। दरम्यान नाणार आणि जैतापूरला उद्धव ठाकरेंनी विरोध केल्याचंही राज ठाकरे म्हणाले। याशिवाय राज ठाकरेंची कणकवलीमध्ये नारायण राणेंसाठी काल प्रचार सभा पार पडली, त्याच वेळी ते बोलत होते। हे आताच्यासारखं नाहीये माझं। मला मुख्यमंत्रीपद हवं होतं, मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, मला ही गोष्ट हवी होती, मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात। मी नव्हतो तसा, मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला। यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला। मी नाही विरोध केला त्याच्यासाठी। 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही। 2019 ते आता किती 2020 22 ते काय जे असेल ते काय 23, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात। म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते। का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? दरम्यान दुसरीकडे राज ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलंय। मोदींमुळेच कलम 370 हटवलं गेलं असं म्हणत राज ठाकरे यांनी मोदींचं कौतुक केलंय। तर राम मंदिर सुद्धा मोदींमुळेच झाल्याचंही राज ठाकरे सभेमध्ये बोलताना म्हणाले। तर कणकवलीमध्ये काल राज ठाकरेंची ही सभा झाली, त्याच वेळी त्यांनी मोदींचं कौतुक केलं। आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं, नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं 370 कलम रद्द केलं। 370 कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग, पण तिथे तुम्ही 1 इंच जमीन विकत घेऊ शकत नाही। हे जे आजपर्यंत होतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल। मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली, नाही ते शक्य नव्हतं।